नमस्कार. नीतिस्पंदन या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वसंत पंचमी केव्हा आहे, सरस्वती मातेचे पूजन कसे करावे, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईने कोणती पूजा उपाय करावे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर चला पाहूया. वसंत पंचमी हा माता सरस्वतींच्या पूजनासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. सरस्वती देवी ह्या विद्येच्या देवता आहेत. प्रत्येकाने घराघरात वसंत पंचमी हा दिवस साजरा करावा. वसंत पंचमी 23 जानेवारी 2026 शुक्रवार रोजी आहे. त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मींची देखील पूजा करावयाची आहे, कारण वार शुक्रवार आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी हा उपाय करावा. आपली मुले पुढे जावी, भरपूर शिकावीत अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. त्यामुळे ती पूजा करावी. मुलांची त्यांच्या आयुष्यात भरभरून प्रगती व्हावी, त्यांना अपयश येऊ नये यासाठी या दिवशी माता सरस्वतींची पूजा करतात. वसंत पंचमी या दिवशी माता सरस्वतींचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. सरस्वती देवी पूजनाचा मुहूर्त शुक्रवार 23 जानेवारी 2026 सकाळी 7:13 पासून ते दुपारी 12:33 आहे. या पूजेचा एकूण कालावधी 5 तास 19 मिनिट आहे. सकाळी स्नानानंतर पिवळे किंवा पांढरे वस्त्र घालावे. एका पाटावर माता सरस्वतींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. सरस्वती मातेचा मंत्र म्हणावा. मूर्तीला पंचामृत, दूध, पाण्याने अभिषेक करावा. एका वहीवर सरस्वती यंत्र काढावे, त्याची देखील पूजा करावी. एखाद्या लाल पेनाने हे यंत्र काढावेत. मुले जेथे अभ्यास करतात तेथे पूजेनंतर हे यंत्र लावावे. त्याला हळदी कुंकू लावावे, पिवळे फूल व्हावे. मूर्तीला देखील हळदी कुंकू, पिवळे फूल, अक्षदा अर्पण करावे. धूप दीप दाखवावा. पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी मुलांच्या पुस्तक, वही, पेन देवीसमोर ठेवावे. त्यांचे पूजा करून आशीर्वाद घ्यावे. ओम ऐं सरस्वती नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा. त्यामुळे मुलांची एकाग्रता आणि बुद्धीची वाढ होते, स्मरणशक्ती वाढते. या दिवशी दान धर्माला विशेष महत्त्व आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तक, कपडे दान करावे. याची आपल्याला शुभ फळे व परिणाम मिळतात. अध्ययनासाठी वसंत पंचमी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी मुलांना नवीन कौशल्य शिकण्यास प्रवृत्त करावे. वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करून घ्यावा. ते हुशार होतात. त्यांचा बौद्धिक विकास देखील उत्तम रीतीने होतो. वसंत पंचमीला लहान मुलांना प्रथम अन्नप्राशन करण्याचा विधी अर्थात उष्टावण करण्याची पद्धत आहे. या दिवशी मुलांना नवीन कपडे घालून पाटावर बसून सरस्वती देवींची आराधना करावी. चांदीच्या चमच्याने खीर खाऊ घालावी. मुलांच्या जिभेवर श्री किंवा ओम असे लिहावे. तांदळाने भरलेल्या ताटात ऐं, श्री किंवा ओम या 3 मधून कोणतेही एक अक्षर लहान मुलांकडून बोटाने लिहून घ्यावे. यामुळे मुले हुशार होतात. पिवळा पेन, पिवळी वही, पिवळी पाटी यांची पूजा करावी. यावेळी सरस्वती मातेचा मूलमंत्र ओम ऐं ह्रीं सरस्वती नमः स्वाहा या मंत्राने देवीची आराधना करावी. अशी प्रत्येक आईने पूजा करावी. या दिवशी हवन देखील करतात, पण तीमध्ये कापूर जाळून सरस्वती मातेचा मंत्र म्हणावा. ओम श्री सरस्वती नमः स्वाहा मंत्र म्हणावा. नंतर आरती करावी.
पिवळ्या रंगाचे कपडे आईने मुलांना घालावे. सरस्वती देवींना पिवळा रंग आवडतो. पिवळा रंग जीवनात सकारात्मकता आणतो. पिवळा रंग हा अतिशय शुभ आहे. देवींना पिवळ्या रंगाचे बुंदी लाडू किंवा बेसनाचे लाडूचा नैवेद्य दाखवावा. नंतर सर्वांना प्रसाद वाटावा व स्वतःही खावा. छोटी मोठी मुले, विद्यार्थी यांनी ही पूजा करावी. मुले मोठी असतील तर ते स्वतः सुद्धा हा उपाय करू शकतात. मुलांच्या जिभेवर मधाने, मधोमध बोटाने किंवा तुळशीच्या काडीने मधात बुडवून किंवा सोने मधात बुडवून मुलांच्या जिभेवर ॲम हे अक्षर काढावे. हा देवीचा बीज मंत्र आहे. हा अतिशय प्रभावी उपाय आहे. मुलांची बुद्धी तीक्ष्ण बनते. त्यामुळे मुलांच्या जिभेवर दर महिन्याच्या पंचमी तिथीला, त्यातल्या त्यात वसंत पंचमीला हा उपाय अवश्य करावा. कारण जिथे विद्या आहे तिथे घराची सगळी प्रगती होत असते. या दिवशी स्नानाच्या पाण्यात चिमूटभर हळद, गंगाजल टाकून अंघोळ करावी. उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे. या दिवशी काय करावे तर या दिवशी अंघोळीनंतरच काहीही खा किंवा प्या. हा नियम शक्य असेल तर पाळा. या दिवशी झाडे, पाने, त्यांची फुले तोडू नका. काळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालणे टाळावे. सात्विक आहार घ्यावा. मांसाहार, मद्यपान बिलकुलही या दिवशी करू नये. विद्येचा कुठल्याही प्रकारचा अपमान या दिवशी करू नये. राग, वादविवाद, अपमान करू नये. चिडचिड करू नये. मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे असे वाटणाऱ्या पालकांनी आपल्या मुलांच्या हातून ब्राह्मणाला वेदशास्त्राचे दान करावे. यामुळे मुलांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. बुद्धीची वाढ होते. शिक्षणाच्या मार्गावर यशस्वी वाटचाल होते. वसंत पंचमी हा दिवस ज्ञान, विद्या, बुद्धीचा विकास साधण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे ह्या उपायांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, शिक्षणात प्रगती, जीवनात यश मिळते. यशाचे मार्ग मोकळे होतात. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये अवश्य सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद. वसंत पंचमीच्या अनेक शुभेच्छा.